लागलाय 2 वर्ष झाली. 2 वर्ष झालं. काय झालं होतं? काय शिफ्टिंग झालं. हा? शिफ्टिंग झालं. Shifting झालं. काय निवडणुका लागल्या? या इकडे तुम्ही पण या इकडे. निवडणुका लागल्यात, कुणाचा वार आहे? आमच्यात भाजपचं वार आहे. भाजप. तुम्ही कुठं राहता? मी ते लक्ष्मी नुरकरच्या घराजवळच आहे. विरकर व्हायचं विरकर वाटलं मी. मी भाजपच म्हणणार आहे का तुमचे भाऊ? नाही नाही भाऊ तसं नाही. पण कसं होतं काम आहे तो पोरगा कामाचा आहे. कामाच आहे. काम काय आहे, त्या एक नंबर. पोराबद्दल काय सांग? नाही नाही तो कामाचा आहे. कोणी हात करा बर. गाडी थांबलीच पाहिजे. मी लय ऐकलं गेलं ठिकाणी ते शांत आहेत शांत आहे सही मी आहे. कोणाला आवडतं बोल. आव कोण बारक पोरगा असते त्याला गाड बोलून घेऊन जाणार. सही माणसं आहे ते. सगळं कुटुंब त्यांचं ते नाही सगळं कुटुंब त्यांचं. त्यामुळे 2000+ विरकरवाडीत होईल त्यांना मतदान. 2000+ म्हणतो मी मायनस म्हणतात प्लस होईल त्यांना मतदान. तुम्ही काय करता? काय गाडा फळांचा फळांचा काढा चालू होता. हो. किती वर्षापासून? झालं की 30 वर्ष झालं 35 वर्ष झालं. 30 वर्ष झालं. मग आता पहिलं मसवड कसं होतं, आताच कसं आहे? जरा रस्ते बिस्ते अजून व्हायला पाहिजे गल्ली बोळातले होय. आहे गल्ली चांगले. बोळातले? धंदा होतो का आता होत थोडा पहिल्यापेक्षा? कमी आहे धंदा आता मंदी कधी चांगला कधी होता? श्रावणात हे आता निवडणूक लागली, कुणाचा वार आहे? भाजपचं. होय. कसं काय? आम्ही भाजपची माणसं आहे ना. बर. काम पण भाजपचं. भाजपचे कार्यकर्ते. कारण आम्ही आतापर्यंत आमदाराला मत दिलेलं आहे. काय बोलताय? हा जोपर्यंत आम्ही आमदाराला मत देतो तोपर्यंत आमचा पक्ष पडत नाही. बर. आमचं मत हे विजयाचं मत असतं. विजयाचं. हा आम्ही भाजपला मतदान केलं की भाजपची पार्टी येणार हे सिद्ध असतं. बर. त्यांना मत का देता तुम्ही? आम्ही पक्षाचं माणूस, आम्ही ब्राह्मण समाजाचे माणूस आहे, आम्ही पक्षाचा माणूस आहे. बर. त्यामुळं या. मतदान करायला काय विषय आहे? काय सांगचाल, कुणाचा वार आहे? त्या दिवशी आपली बाईट घेतली होती पण आवाज गेला होता. आता बोला. कमळाचा वार आहे. कमळाचा वार आहे. बहुमतानं सगळ्या 21 का 21. 21 एवढा कॉन्फिडन्स? हो एवढं कम्फर्टेबल. आमदाराची कामच तशी आहेत आणि चांगल्या प्रकारची कामं आहेत ती. MIDCचा बी हे आहे त्याच्यामुळं कमळाला मतदान भरपूर होणार आहे. काय त्यात शंका नाही. मसूर मध्ये कसं होईल? मसवड मध्ये शहरात सुद्धा कमळ चालणार आहे. खेड्याला तर चालणार ते चालणार पण किती टक्के चालेल? 70% चालणार कमळ. 70%? हो. कुटुंब इथलं आहे, भूमिका इथला आहे. इथला जरी असला तरी कसं आहे आमदाराची काम आहे ती पाण्याची ह्याची त्याची काम आहे ती त्याच्यामुळं कमळ हा चालणार म्हणजे चालणार. आणि गोरगरीब नगराध्यक्ष उमेदवार ही गोरगरीब घरातली दिल्यामुळं ती कामं करणार बिचारी त्यामुळं त्याला मतदान होणार चांगल्या प्रकारचं. हो. आणि आमदाराकडं एक एजंट आहे ह्यांच्याकडे आता गेल्या 25 वर्षाला म्हणजे 9 वर्षापूर्वी सत्ता दिली परिवर्तन त्यांनी सगळे रांगोळी केलं परिवर्तन पॅनलच्या माणसांनी. हो बेकार माणसं. काय काय केलं? काय म्हणजे काहीच कामच केलं नाही. ते नगराध्यक्ष तर काय तर केलं? नगराध्यक्ष होता ते तर नमस्कार शिवाय चमत्कार शिवाय काय केलंच नाही. त्याने विकासाची काहीच कामं केली नाही. ती कुणाला 9 वर्षात कधी विचारलं नाही. गार्डन त्यांच्याच काळात झाली. गार्डन झालं तर गार्डनचं त्यानं रांगोळी केली तिथं नुसती बसली आणि ही केलं त्याच्यामुळं ते आमदारालाच मतदान जाणार सगळे. कोणी काय बी म्हणलं तरी काय इलाज नाही. हा परिवर्तन हा वाटोळ करणारा होता. ती वाटोळ करणारीच आहे ती. आणि माणसांनी बघितलंय बी की ह्या परिवर्तनानं काय केलं. 10 दिवस पाणी नव्हतं नळाला. खरं बोलताय ना? हो मग खोटं खऱ्या पाहुण्यानं. 10 दिवस पाणी नाही. पहिलं होतं. आता आमच्या वार्डात 2 दिवसाला 4 दिवसाला पाणी येतं. आमचा 7 नंबर वार्ड आहे. बर. त्यात बाबू काका आहेत ते 100% येणार. बर. त्यात काय विषयच नाही. या या. कुठलं तुम्ही? मसवडचं. कुठली गल्ली? पेठ मेन रोड शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक. निवडणुका लागल्यात आता. हो लागली ती. कसं कुणाचं वार आहे?
काय समसमानच वाटतंय दोन्हीकडे पण कुणाचीच ताकद कमी नाही असं वाटतंय. काय बोलताय? शेखर भाऊंनी प्रवेश केला काय ते पाठिंबा दिला जयकुमार गोरेंच्या उमेदवारांना, दिला असेल पण त्यांनी माघारी घेतलं ना पहिल्यांदाच. त्याचा काही इफेक्ट पडेल का? इफेक्ट काय माहिती आता 3 तारखेला कळेल. इफेक्ट आता काय तरी पण वारं कोणाचं समसमान चालेल मस्त समसमान चालेल असं वाटतंय. कारण स्थानिक लेवलचं असल्यामुळे ही पण म्हणजे कमी नाही ते, आणि आमदार ग्राम विकास मंत्री असल्यामुळे ती पण कमी नाही ते, असं झालंय. कमी नाही हा त्यामुळं कुस्ती होणार. समसमान वाटतंय म्हणजे तसं. मग आता काय माहिती कसं कसं होतंय काय कुणाला तरी म्हणजे असं सांगू शकत नाही ना. कौलच आहे की जनतेचा. आता ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावरती सुरू आहे असं तुम्हाला वाटतंय? काय रस्ता पाणी कुठं सुधारणा मसवडची, कुठं कचरा गटार हे बाकीच्या झाली का व्यवस्था चांगली? गटाराचं ही एवढं काय म्हणावं असं ही होत नाही. पाऊस आला का रस्त्याने पाणी तुंबलेलंच असतं. निचरा कुठं होतोय तेव्हा? बऱ्याच ठिकाणी असं म्हणजे हीच झालेलं असते. निचरा झाला पाहिजे ना पाण्याचाही. बरोबर. आणि डास रोगराई ह्याच्यामुळे वाढते. यात्रा झाल्यानंतर ती बंधारा इथं मंदिराच्या तिथं बंधारा केल्यामुळं सांडपाणी तिथं जाते सगळं गटराचं संडासचं पाणी. ते बंधारात खाली पाहिजे होता जरा. खाली पाहिजे. हा इतर असल्यामुळे यात्रा नदीला भरतच शकत नाही. पहिली 4-4-5-5 दिवस यात्रा असायची. 2 दिवसात यात्रा गुंडाळली. परत मार्ग नाही देत. पहिला नदीतनं रथ जात होता त्यावेळेस माणसांना धोका नव्हता. आता डांबरीहून एखाद्या पायावर गेला कुठं गेला तर माणूस आदू होऊ शकते. नदीतनं कसा रथ पळत नव्हता, दमानं जायचा हे करून. त्यामुळं यात्रा पण चांगली. भाविक लोक पण म्हणजे रथ वडायला ही पुढे जायचे. आता घाबरते ती लोक रथापाशी जायला. एकदम पायावाला कुठं काय झालं तर त्यामुळं घाबरते ती लोक. आता मागच्या पंचवार्षिक मध्ये काय कामं झाली का चांगली? मागच्या पंचवार्षिक मध्ये काय आता काम एवढी काय म्हणावी अशी खास झाली नाही ते, पण आपलं हा त्यात 4 वर्ष परत गेली ना असे. 5 वर्ष म्हणजे 4 वर्ष प्रशासनाच्या ताब्यात पण होते, 5 वर्ष नगरपालिकेच्या ताब्यात, म्हणजे 9 वर्ष लेट झालं नाही इलेक्शन. कुठला आहे? कुठला? कराड. थांबा 1 मिनिट. कराड मधनं कधी आला आता? आत्ता आलोय. कसं वाटतंय मसूर मध्ये? चांगलं वाटतंय. चांगलं आहे. हा. दर्शन घेतलं? घेतलं की सिद्धनाथाचं दर्शन घेऊन आता निघालोय घरी. तर चांगलं आहे ते. होय. आजी इथलं जाय इथलं जाय निवडणूक लागली माहित आहे? हाय सगळं माहित आहे. मी इथलीच आहे. जन्म माझा इथंच झाला आणि इथंच आहे मी. इथंच आहे मी. कुणाचं वारं कुणाचं वातावरण आहे काय? तसलं काही मी बघत नाही. कुणाचं वारं कुणाचं वातावरण. तुम्ही आता हे असं विकायला बसताय, तुम्हाला तिकडे नवीन झालंय की? तिकडे तुम्ही जाणार त्रास होतो का इथं बसल्यावर? नाही होत सोसायचा नव इथं बसल्यावर त्रास होतो का? इथं बसल्यावर भाजी विकताना त्रास होतो का? पावसा पाण्याचा काय बोलत भाजपाला एक का लागणार बसल्याला. निवडणूक लागल्यात माहित आहे? खरं काय येत नाही मला. या या कुठलं? मसवडचं आहे. देवडचं आहे. कोणाचं वार आहे इकडे निवडणूक लागली? काय माहिती, आम्ही इकडे फिरकतच नाही. फिरकतच नाही ना. आम्ही फिरकत नाही. बरं या भाजीवालीला असतात. बोलणार का? नमस्कार. या थोडं बाहेर म्हणजे बोलू आपण, गप्पा मारू. या भाजीवाली सगळे असतात बोलायला इकडे. या कुठं? तिकडं वय या. या. आपण भाजी मंडईत आहे. मस्तपैकी ह्यांच्याकडून एक काकडी ताजी ताजी घेतली. कुठून आणली? मार्केटवरून आणलं. मार्केटवर रोज ताजा मला. रोज फ्रेश माल असतो. आता हे सगळे रानात जवळ ते जवळ आसपास बाजूचं सगळं. आसपास. आता निवडणुका लागल्यात, कोणाचा वार आहे? भाजपच. काय भाजपशिवाय पर्यायच नाही मसवडला. का? सगळा विकास भाजपच केलाय. आज काय दुसऱ्याने कोण करता येतं काय? कुणाच काय नाही, कोणी काय केलंच नाही. नो मी काय म्हणतोय आता? बोलाय
आता तुम्ही इथं भाजी विकायला बसता, तुम्हाला त्रास होतो? नाही नाही काय नाही त्रास. ते नवीन केली की भाजी केले का जायचं तिकडे चालू झालं कधी? काम चालू झालंय. ते कोणी केले? भावनेच केले सगळं. भावनेच सगळं काम आहे भाऊच आहे इथं. त्यामुळे भाऊशिवाय दुसरं नाही कोणाचं. बर बर. काय काय विकास केलं काय? सगळे बाजारपटान भाऊच आहे. नगरपालिका उद्यान भाऊच आहे. नगरपालिका इथं भाजी मंडई बांधली भाऊचीच आहे. बायपास कवल्या साईडनं भाऊच आहे. सगळं भाऊच. हे तर दुसरं कोणी काय केलंच नाही. सगळं भाऊच आहे. केलं असेल त्यामुळे काय तर ते. नाही काय केलंच नाही तर काय केलं भाऊच आहे. सांगत नसेल तर. आयले होळकरचं उद्यान आहे हे काढलंय मार्केट म्हणजे गाळ सगळं भाऊनच केलं. बरं. त्यामुळे भाऊशिवाय दुसरं कोणी मसवडमध्ये- विरोधातच उभा राहून त्यांच्या भाऊच्या राहिलेत पण येणार नाहीत. असं मसवडमध्ये कसं होईल? सगळं भाऊच 21-21ला भाऊच्याच. जास्त मतदान कोणाला? मतदार भाऊलाच भाजप शिवाय ना. प्रत्येक शब्दात भाव म्हणता तुम्ही. त्यांचंच कार्य आहे. त्यांना नावाजच पाहिजे. कोणाला तुम्ही कार्य केलं तर तुम्हाला तुमचं नाव काढू आपण. बरोबर. जे कार्य काम करते त्यांचं नाव केलंच पाहिजे काढलंच पाहिजे. बरं, भाऊनी विकास केला तुमचं म्हणणं. बरोबर. 1 नंबरला ते, 2 नंबरला कोण? 2 नंबरला तर काय आहेत की बाकीचे आहेत. भाव म्हणले का तंबोले मुंबईला घेऊन आहेत. काय म्हणताय? तंबोले घेऊन आहेत की बाकीचे आहेत. 2 नंबर 3 नंबरला चालतील. तुम्ही किती वर्षापासून भाजीपाला विकता? 10. 10 वर्ष झालं इथं बसता. पहिलं कसं होतं विकायचं ठिकाणी? पहिलं काहीच नव्हतं इथं. आता असं हात काढा घे. असं हात काढा घे. हा, असं बोला. भाव आल्यापासून पूर्ण विकास झाला या 10 वर्ष. भाऊ कोण? आमदार जयकुमार गोरे. जय भाऊ. बर. कसं होतं पहिलं सांगताल का जरा? 10 वर्षापासून पहिली परिस्थिती इथं कशी होती? काय ना इथं आम्ही बसत होतो आधी, तेव्हा कोबा नव्हता. भाऊनी कोबा करून दिला आम्हाला. परत भाजी मंडई दुसरी नवीन बांधली. त्यात आता भाऊंचा हे नवीन बांधले? नवीन बांधली. आता सत्ता आली तर आम्ही त्यात जाऊ. येणार का सत्ता? येणार की. होय. हा. निवडणुकीत कोण कोण उमेदवार आहेत माहित आहे? पूजा विरकर ही नगराध्यक्ष पदांसाठी आहेत. त्यांना सर्वांनी त्यांच्या निवडून द्या. ही भुवनेश्वरी राजमाने. कोणाला जड जाईल, कोणाला सोपं जाईल? भाजपच येणार आहे. एवढा विश्वास का? भाऊंवर विश्वास आमचा. होय. हो. काय केलं त्यांनी? मसवड मध्ये भरपूर विकास केलेत त्यामुळे भाऊच येणार आहे. आता काय जण म्हणत होते की नवीन उमेदवार आहे आणि त्यांना अनुभव नाही कामाचा. करतील का मग? करणार की. करणार. काय म्हणणं आहे तुमचं? माझं काय किती वर्ष झालं का इथे भाजी विकता? 10 वर्ष. 10 वर्ष. मग आता कुणाचं वार आहे इकडे निवडणुकीत? भाऊ. भाव. तेच काम आहे तर तुम्हाला, दुसरं कोण नाही? दुसऱ्याने विकासच नाही आतापर्यंत कधी केला तर. काय करायला पाहिजे? नाही एवढं काय आठवत नाही. लाच तेच. तर आता सगळ्यांना माहित आहे, मसवडला पण माहित आहे, मान तालुक्याला सगळ्यांना माहित आहे तुम्ही जयभाऊंचं कार्य करताय. आहे का नाही? मी सारखं दिसता तुम्ही सगळीकडे. कसं वातावरण आहे? वातावरण एकदम व्यवस्थित आहे. काय अडचण आहे? एकदम मसवड सुंदर आणि सगळीकडे वातावरण चांगलं आहे. आमदाराचे सगळं पार्टी निवडून 100% येणार. बाकीचं 21-0 होणार. सगळं 21-0 होणार. एवढा विश्वास? तर एवढा विश्वास. त्या माणसाचं कामच आहे ना. मोठा पाण्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा आहे, शेतीच्या पाण्याचा आहे. बाकी आता MIDC विषय चालू आहे. इकडे मोठं एवढं खाण्याचं काम केलंय. पुन्हा प्रत्येकाला सभा मंडप दिलं तर सगळ्या समाजाला, कुठल्या समाजाला वंचित ठेवलं नाही. आमचं एवढं आहेच मोठं एवढं. त्यामुळे पुतळा इथं घेतलाय महात्मा फुलेचा. इथे शिवाजी महाराजांचा पुतळा घेतलाय खाली. आणि महत्वाचं पाण्याचं काम 1 नंबर झालेलं आहे. पाण्याचं झालंय. अजून काय केलं पाहिजे? काय ना हाही काम राहिलेल्या पूर्ण होणार सगळी. काय तिकडे अडचण नाही. मला सांगा, जुनं मसवड कसं होतं ना आता नवीन? 1 नंबर मसवड आहे. काय अडचण नाही मसवड. म्हणजे बदल झालाय. बदल काय काय म्हणजे? काय गार्डन झालं, काम किंवा मशानभूमी झाली. मग भाजीवाल्यांना विचारलं, मी काय नव्हतं, मला माहित नाही, पण इथं कोबा नव्हता पहिला. बरं कोबा पण झालं डिस्ट्रिक्ट. नाही, कोबा पूर्ण झालाय ना. आता ह्याच्यावर पर्यंत पत्रा टाकायचं ठरलंय. आता विषय पूर्ण सगळं हे निवारण करायचं आहे. तिकडे भाजी मंडई मोठी झाली. भरपूर कामं झाली. ती कामाचा काय विषयच नाही ना. थेटचं जरा काय सांगाल? म्हणजे नाही, थेटचं पण चांगलं म्हणजे वातावरण आहे. अंदाजे लीड किती असेल?
आता अंदाजे लीड तसं काय आज मी सांगू शकत नाही, पण 5,000च्या वरती असेल. काय बोलतो? कमी नाही येणार. कमी नाही येणार. 5,000. 5,000चे कमी येणार नाही. कमी येणार. बरोबर आकडा तेवढा लागणार. विरोधकांनी लय मोठी बांधली. ते आता आता काय काय ते जे- काय एका पक्षावर चालते ती का ती. हा. प्रत्येकाच वेगळे वेगळे पक्ष, वेगळे वेगळे चिन्ह. मला असं वाटतं की 5,000 म्हणजे लय मोठा. हो, तेवढं होणारच घेऊ. तेवढं होणार, मतदानच आहे ना तेवढं. हं. विरोधकाचं काय सांगायचं, काम काय केलं म्हणून काय सांगणार. शिंगाडी सर, काम तुम्हाला मी त्यांना कमी सांगतो ह्या आकडा कमी? कदाचित 5-7 हजाराचा आकडा होईल. हम्म. हो 100%. म्हणजे गुलाल फिक्स आहे तुम्हाला माहिती. फिक्स 100%. त्यात काय सुद्धा म्हणजे शंका अजिबात. गेल्या वेळेस मी काय म्हणलं की 67 मतांनी सीट गेल्या वेळेस पडली. आणि ह्या वेळेस 100, 200, 300, 500, 1000. नाही 5,000 गेल्या वर्षीचं तेवढं वातावरण होणारच वेगळं ना, झालं. 5,000 तेवढंच होणारच. 5,000 तर हो, तेवढं होणार. अनेक जण आलेत भाजपमध्ये गेल्या वेळेस परिवर्तन मध्ये. कसं होतंय, त्यांना ते सगळं कामच परिवर्तनाचं म्हणजे वाईट वाटलं हो त्यांना. हा. परिवर्तन केलं त्यांनी, पण काहीच झालं नाही त्या काम 5 झालं वर्षात. काहीच काम झालं नाही. मस्त त्यांनी झटून झोंबून सगळ्या भानगडी केल्या. पण त्याचा विषय झाला नाही ना कामाचा. काय 5 वर्ष पुन्हा मसवड 10 वर्ष आमचं मागे गेलं मागे गेलं. त्या विषयावर. केलं कटून गेलं तर काय सगळं 6 महिने ते रस्ता टिकला नाही. कामावर सगळं जनतेचा विषय आहे हो. असा विषय. तर बघितलं आपण. या कुठलं तुमचं गाव? माझं गाव मसवड आहे. मसवड मध्ये कुठं राहत? खाली सरतापे वस्ती पानमाळा. बर. कालच्या सभेवरून असं वाटतंय की आमदार जयकुमार गोरे साहेबांचं 21-0 हे 100% निवडून येणार. त्यामध्ये काय वादच नाही. कालच्या सभेला जी गर्दी होती ती अतिशय तोबा पद्धतीची गर्दी होती. ती गर्दी पाहून विरोधकांच्या मनात धडकी भरलेली आहे. त्याच्यामुळं जयकुमार गोरे भाऊ यांचे भाजपचे सर्वच्या सर्व उमेदवार 100% निवडून येणार याबद्दल मला खात्री आहे. तुमचा वार्ड किती? आमचा 2 नंबर वार्ड. हम्म. कोण? 2 नंबरमध्ये आहेत लोखंडे एक आहेत आणि रुपाली शिंदे धनाभाऊच्या मिसेस आहेत. ते 100% निवडून येणार आहे. त्यामध्ये काय वाद नाही. काम आहे भाऊंचं, बऱ्यापैकी विकास केलेला आहे. आणि गेल्या जे 5 वर्षामध्ये लोकांनी इथल्याच परिवर्तन केलं, ते परिवर्तनाचं काय झालं हे लोकांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे परिवर्तन काय होणार नाही. भाऊंच्या मागे 100% मसवडकर जनता आहे. आणि भाऊंचा विजय हा 100% भाजपचे सर्वच्या सर्व उमेदवार 100% निवडून येणार. त्याबद्दल काय वादच नाही. धन्यवाद. धन्यवाद. या नमस्कार. इथलंच आहे का? नाही मी इथलेच नाही. मग कुठलं? तुम्ही इथलं आहे का? हा ते पहिल्यांदा द्या. ते त्याचं किती किंमत आहे? किती रेट आहे ते? किलो 80 रुपये. 80 रुपये किलो. परवडते? त्यांना द्या पहिल्यांदा. हे सगळं ठेवलंय. तर मिरच्या आहे, फ्लावर आहे, मेथी आहे, कांदा, लिंबू, कारलं, ती काय त्याला हा कारलं, ती घेवडा, घेवडा, दोडका, डोबळी मिरची, मटकी, काकडी, मिरच्या, ते पालक, शापू, आणि ती पलीकडचं शापू, टोमॅटो, अर्धा किलो. बटाटा. बाबा तुम्हाला परवडते नाही? हा हा? तुम्हाला परवडते? परवडतंय. तुम्ही शेतकरी का व्यापारी? व्यापारी. मग तुम्हाला कमी राहत असतील. जरा कमी राहते. परवडत. बर. तुम्ही हितलंच ना? हो घेतलंच आहे. निवडणूक लागल्यात माहित आहे का? हो माहिती आहे. द्या. कोणाचं वातावरण आहे सांगा बरं. म्हणजे कोणाचं वार आहे? कोण निवडून येईल? हं? तर काय सांगू शकते तसं. उमेदवार माहित आहेत का कोण आहे? उमेदवार हाय की. कोण? एवढं काय मला माहित नाही थोडं, पण जय भाऊ असं ही आहे ती. जयभाऊचं नाव ऐकलंय. हा बर. जयभाऊंच्या पार्टीतले उमेदवार आहेत. मला सांगतो आता थेटला नगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक सांगत ना. 1 मिनिट थांबा. नगराध्यक्ष पदासाठी पूजा सचिन विरकर हे भाजपमधनं आणि भुवनेश्वरी तेजसिंह राजे माने हे राष्ट्रवादी मधनं आणि घटक पक्षामधनं
आणि रुपाली वाल्मिक सरताप हे बहुजन समाज पक्ष हे 3 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी आहेत. तुम्ही कुठल्या वार्डात आहे? 5 नंबर. ओके. तर बघूया अजून. डॉक्टर देसाई. देसाई, हा, हे हॉस्पिटल तुमचं हा माझं किती वर्षापासून आहे हॉस्पिटल? 22 वर्ष झाले. 22 वर्ष. मला हे जाणून घ्यायचं या की की सर. 22 वर्षापासून तुम्ही 22 वर्षापासून तुम्ही सेवा करता मसूरमध्ये. काय बदल झालेला दिसतोय? बदल तर सध्या काहीच नाहीये. जो काही बदल होईल तो आता भाजपच्या माध्यमातून मंत्री महोदय जयकुमार गोरे साहेबांच्या माध्यमातून होऊ शकतो. जर सर्वांगीण विकास म्हसवडचा व्हावा असं वाटत असेल तर जनतेने तो योग्य विचार करून मतदान करावं असं मला वाटतं. भाजप बदल करेल असं वाटतं. वाटतंय. या, तुम्ही फोटोग्राफर आहे. नमस्कार. आणि तुम्हाला सगळ्या ठिकाणी जाता तुम्ही. सगळ्याचा अनुभव मुसवडचं एकंदरीत तुम्हाला सगळं माहिती आहे. कशाबद्दल? राजकारण सगळं राजकारण काय तापलेला एवढ्या गारट्यात देखील तापलंय, तरी पण गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकच कमळ. काय बोलतोय? हो, एवढा विश्वास? विश्वास आहे तेवढा. तुम्ही कार्यकर्ता आहे? कार्यकर्ता आहे, पण बाकीच्या पण गोष्टी आहेत ना सगळ्या कळतं, वातावरण कळतं ना सगळं. बाकी? भाऊंचं कामं करते ती. अहो, ही विकास कामे केलेलं आता चाललेलं पाणी आहे नदीला. गेले 25-5 पासून नदीला पाणी आहे. ती पाणी म्हणजे जसं पावसाचं पाणी वरून सोडलेलं पण पाणी आहे ना, त्या पाण्यामुळे निसर्ग हिरवा दिसतोय. त्या दिसतंय ना सगळ्याच. मला हे विचारायचं आहे की आता कुठलाही कार्यकर्ता आपली पार्टी निवडून येणार म्हणतोय, हा, तसं आहे का काय? हो, येणारच की जय भाऊची पार्टी येणारच 100%. म्हणजे खरी परिस्थिती काय? कुणाला खरीच तर. मसवडकर कुणाला जास्त मतदान करणार? भाजपलाच एकच आहे, दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकच कमळ आहे, बाकी काय माहित नाही आपल्याला. ओके, धन्यवाद. तुमचं काय मत आहे तुमचं? देऊ? नाही, भाजप येईल, कारण जयाभाऊनी अडचणीच्या काळात ज्यावेळी दुष्काळ आपलं अतिवृष्टी झाली त्यावेळी इमिजिएट ॲक्शन घेऊन 2-3 तासात रोड जे क्लिअर केले किंवा बाकीचे जे अतिक्रमण असेल काय असेल ते हटवलं. त्यामुळं भाजपचं खरंच ग्राउंड लेवलला चांगलं काम आहे. त्यामुळे लोकांचा तर कल आहे की जयाभाऊंच्या पार्टीला मतदान देतील असं वाटतंय. चांगलं. एकंदरीत आपण बघतोय, अनेक ठिकाणी फिरलो, अनेकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. भाजपला मानणारा वर्ग जास्त दिसून येतोय. अजून बघूया कोण काय म्हणते. मॅडमची घ्या. मॅडम नमस्कार. हे लाईव्ह चालू आहे. आम्ही ग्राउंड रिपोर्ट करतोय. निवडणुका लागल्या त्या आणि तुम्ही डॉक्टर आरोग्याची सेवा अनेक वर्षापासून करता. तुमच्या नजरेतून हे निवडणूक कशी आहे? कुणाचं वातावरण आहे? भाजपचंच वातावरण आहे. बरं. भाजप म्हणजे आता दिसतंय तसं गोरे साहेबांनी जेवढी चांगली कामं केली आहेत ती बघून असं वाटतं की जास्त वातावरण भाजपचंच आहे. बरं. भाजप सरकारच म्हणजे निवडून येण्याची शक्यता आहे. आणि खरं तर उमेदवार आता मग सोड मारला आहे विरोधातला, त्याचा काय इफेक्ट पडणार? नाही, उमेदवार कुठलाही असू दे, पण सत्ता जी आहे ते सांगितलं तसं भाजपचेच वातावरण जास्त तेच वाटतं. धन्यवाद. येस, चला, थँक्यू. बाबा नमस्कार. फेटेवाले बोलतील का? नमस्कार. आता आम्ही लय ठिकाणी बघितलं, आज दिवसभरात फेटेवाला बाबाच कोण दिसला नाही आम्हाला. असा मी फेटा कधीपासून घालता? पहिल्यापासूनच. हा. आता बघा ह्यांच्याशी बोललो मगाशी आणि बरेच जणांना बघितलं, आज दिवसभरात तुम्हीच फक्त फेटा घातलेला. हॅलो. काय म्हणता? बरं, मी काय म्हणतोय, आता निवडणुका लागली, कुणाचा वार आहे इकडे? वारात मग समजाच वार आहे. तरी कुणाचं? कुठल्या पक्षाचं, कुठल्या नेत्याचं? आता तसं काय सांगता येत नाही. तसं काय सांगता येते बरं. उमेदवार कोण कोणात माहित आहे? उमेदवार नाहीत आपल्याला. तुमचं कुठे राहता तुम्ही? बसतील वाडीला, मसाच्या वाडी. मसाईवाडी. हा. तुमच्या गावात आहे ती उमेदवार आमच्या वाडीत हायचे की दोघं. कोण? बोनवाडीत नारायण आहे, बोनवाडीच हा. आहे का नाही, नारायण नको. हा. आणि दुसरी एक पोर आहे, तिचं काय नाव मला माहित. उत्कर्ष सुजित विरकर. हा, कसं होईल तिकडे? होईल, बरं होईल. कोणाला मतदान करणार? मतदान होय, मतदानात काय सांगता येत नाही. मनात गुपित आहे. सांगता नाही, सांगता येत बाबा नाही. तुमचं कुठलं गाव? मसाईवाडी. मसाईवाडीच आहे. काय कोणाचा वार आहे तिकडे? काय नाही हा?
निसर्गाचा वारा आहे का? निसर्गाचं वारं म्हणायचं निसर्गाचंच वारं म्हणायचं जे निवडून येईल तीच म्हणायचं खरं असं सांगता येत नाही. निसर्गाचं वारं म्हणजे कोण येते कोण जाते काय माहिती. नमस्कार. नामाच्या हरित चांग भलं. चांग भलं रामाच्या हरीचं चांग भलं लोगो लावलाय जे. दोघं मी पोलीस मध्ये आमचे सगळे मेंबर पोलीस मध्ये तुमचे म्हणजे मुंबई पोलीस तुमचे भाऊ का? नाही माझी मिसेस आहे 2 मुली आहे पोलीस मध्ये बर आणि भाजपच्या मी कट्टर आहे काय बोलताय? हाय जीवा पाव एक कुमार गोरे भाऊ कुठलं गाव तुमचं? महादेवमाळा महादेव हा लय कट्टर दिसतंय. कट्टर म्हणजे पहिल्यापासून का पण? भाजप शिवसेना आम्ही पहिल्यापासून आहे. शिवसेना भाजप शिवसेना पाहिजे आता बाप शिवसेना तर आहेच आहे पहिल्यांदा कोणाचा कार्यकर्ता होता? शिवसेनेचा कुणाकडे बघून? आता आपले पहिले तर बाळासाहेब ठाकरेच्या हिशोबाने होतो आता ते फुटून शिवसेना कुणाकडे आली भाजपकडे. भाजपकडे भाजप म्हणजे आपली शिंदे शिंदे सरकार आणि भाजप युती आहे आणि त्याच्यापासून आम्ही कट्टर म्हणजे कट्टर कट्टर एकदम कट्टर म्हणजे येथून हृदयापासून आहे. बरं मला सांगा आता भाजप तुम्ही म्हणताय भाजपचं वारा इकडे हा कितीच लीड असेल मसूर? लीड आता ते आता असं मानलं तर पूर्णच होऊ शकतो. आहे हा. सगळं मतदान मतदान म्हणजे थोडंफार इकडे जाणार की विरोधी पार्टीला तर जाणारच मतदान पण वारं बीजेपी वार अरे का भानकडे सगळं? भानगड म्हणजे कार्य आहे जयकुमार भाऊचं कार्य असं आहे की या इकडे. नाद नाही करायचा काय नाद नाही करायचा कसं हा, बोला बोला. इकडं ऐका तरी माझं म्हणजे नाद नाही करायचा जयकुमार माझा भाऊ ने काम केलेलं आहे आणि प्रत्येक ह्याच्यात मी शेतकऱ्यासाठी असो बहिणींचं ते हे असं त्याच्यामध्ये योगदान भरपूर आहे त्याच्यामुळं खंबीरपणे जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे हे माझं मत आहे आणि जनतेचं पण आहेच आहे हे त्याचं काय बोलण्याचा काहीच नाही बोला निवडणूक लागले बर कोणाचा वार आहे काय वारं म्हणते ती बाबा आमदार भाजप म्हणते ते हो, असं तुम्हाला माहित नाही चर्चा चालली चर्चा लय आहे. हो विरोधात कोण उमेदवार आहे विरोधात ते राय वाड्यातली आणि त्यांच्या विरोधात त्यामध्ये ही हा? उमेदवार मग 2 उमेदवार कुठले? 3 कुठले थेटचे उमेदवार कोणकोणते? थेटचे उमेदवार एक तो विरकर एक राजमाने एक आणि अजून काय दुसरं काय माहित नाही वार कोणाच जास्त? वारं आमदारच जास्त दिसते मग आता काय माहित आता उद्या काय घडते हा. आता लोक झालेत बदमाश बदमाश. सगळे पैसा जिकडं मिळल हा, तिकडे चले जाव चले जाऊ. तुम्ही बघू आता आमचं बी तसंच करायचं काय कामं झालेत का मसूर मध्ये? हो चिकार कामं झालेत आमदाराने काम केलेत केलेत का? हो पाणी आणलं बरंच सगळं काय असं झालं अजून काय व्हायला पाहिजे? अजून काय होते आता ते आता आम्ही म्हणून बोलून काय होणार थोडीच आहे नाही होणार बघूया चला धन्यवाद. पालवण मसूर मध्ये किती दिवसापासून आहे? मध्ये आहे येऊन जाऊन करतोय रोज म्हणजे किती दिवसापासून? काय राजकारणावर काय विचारू नका कारण आम्हाला काय माहित कुठली पार्टी कुठे नाही काय नाही, राजकारणाचा विषय नाही. मसूर कारण ते- चांगला आहे का म्हणायचं? बरंच म्हणायचं काय का बदललं पाहिजे मसूर? काय मसूरची माणसं चांगली आहेत का? आहे बरेच आगाव आहे. बरेच काय तर विचारू नका मसूरची माणसं चांगली आहेत का? तुम्ही कुठला आहे? आम्ही भटके कसं आहे मसूरची माणसं बरे आहेत का? विकास झालाय का? नाही म्हणजे बरीच म्हणायची बरीच म्हणायचे बरीच चांगली म्हणजे बरी नाही ते. नाही चांगली आहे ती चांगली आहे. हा, चांगली आहे. इलेक्शनचं वेगळं इलेक्शनचं नाही. आपण विचारू नका आम्ही काय तर बोलायचं बोलतो काय हा तिथं टोळी बसली आहे. चालूच ठेवा. ती पानवंचित असं नाही की त्यांना मग ते मसूर मध्ये किती दिवसापासून? मसूर चांगला आहे का? चांगला आहे तर का वाईट आहे माणसं चांगली आहेत का? चांगली आहे ती माणसं डांबीच नाही ते. नाही नाही मसूरचा म्हणजे रस्ते बिस्ते चांगला आहे चांगलं आहे सगळं चांगलं चांगला आहे तो खराब आहे ते.
ते आमच्या रस्त्याला येऊन बघा की तुम्ही हा. तुम्ही सांगायचं काय लागलं? कुठला रस्ता खराब हे नाता या पुढचा सरळ मल्हारनगरला रस्ता येतो ते सारा खराबच आहे काय सरळ आहे दावा केला पाहिजे कोण करणार सांगत नाही तुम्ही कोणाला सांगायचं आमदार खासदार आमदार खासदार आता करते जीवित मोठी झाली बाकीकडे बघते जीवित करणार की? तुम्ही भेटलंच नाही त्यांना कशाच भेटायचं कोण भेटायचं आमच्यासारखं भेटायचं गरीब माणूस त्याच्या बाबतीत पोचल तरी का? पोहोचणार सगळेजण आता कामात आहेत. चांगलं कामाला चांगला माणूस आहे. चांगला माणूस आहे पण आमचं पोचण्याची लायकी नाही त्याच्यापर्यंत नाही. अहो, तुम्ही पोहोचत नाही कसं काय लायकी नाही तुमचं? बरं आता वारं कोणाचा आहे निवडणुकीत? नाही ना, वार काय सांगता येणार नाही तसं आपल्याला गोऱ्याचा वार आहे कुणाचा आहे तेव्हा? कोणाचं गोरे गोरे कसं काय त्यांचं? तसं काय आता म्हणजे मंत्री आहे जे म्हणल्यावर पोच्यान पैसे वाटणार आहे आणि ते काय दिला पडतोय तेव्हा. होय बर तुमचं कुठलं गाव? मसवड काय काय करता तुम्ही? किराण मालाच दुकान आहे. होय चांगलं चाललंय. चांगलं झालंय. मसवडचा विकास झालाय का? झालाय की काय काय झालं? रस्ते झाले आहेत, पाण्याच्या आता सुविधा पूर्ण होते थोड्या दिवसात. ते बाबा म्हणतात झालं नाही. कुठला रस्ता झाला नाही? ते मल्हारनगर नाता या पुढं सरळ रस्ता झाला नाही तुम्ही नाही अहो ते पलीकडला झाला नाही का सगळंच झालं. मसवड मध्ये येतंय की अहो पण सगळेच रस्ते एकाच होईल का? आता होईल पुढल्या टप्प्यात काम हा. बर होणार की काम तर होणारच आहे. होणार आहे. कोण करणार? आता आमदाराशिवाय दुसरं कोण करणार आहे तर मसवड मध्ये प्रश्नच नाही. दुसरी कोण करू शकत नाही. नाही काय कुणाचं काम कसं असतंय तेव्हा? करणार की नाही करणार. कोण करणार? दुसरी कोण करत नाही ते. मग आमदार इथनं निवडून गेला मंत्री झाला आणि त्या शिफ्ट कोण करायचं दुसरं कोण करणार हा पण ते आता आता निवडणूक लागले. आता सिद्धनाथ पॅनल एक आहे आणि भाजप 2 उमेदवार रिंगणात आहेत. मग सिद्धनाथ पॅनल निवडून आलं ते करतील की? आता ते काय अरे बोल की कशासाठी असतोय त्याला? आमदार शेवट कोण काम करू शकत नाही. होय का? हो प्रश्नच नाही. वारं कोणाचं आहे? वा आमदाराच आहे. बर या अजून या नमस्कार. आम्ही झडपी पंचायत समितीवाला आम्हाला ह्यातलं काय माहिती नाही. असू द्या मसवड मध्ये व्यवसाय करता तुम्ही? हो किती दिवसापासून करता? तरी 10-20 वर्ष झाली. 20 वर्ष झालं व्यवसाय करताना अडचणी काय काय आहेत? रस्त्याच्याच अडचणी दुसरं काय पण भावाल्यापासून बरं आहे. भावाला बसणं बरं आहे. जरा खाली या की आम्हाला बोलायचं आहे. तुम्हाला माणसं बघते टीव्हीला नाही. हा, काय म्हणताय? भावाल्यापासून बरं आहे रस्त्याचं काम. होय म्हणजे खेड्यापाड्यात इकडं मसाईवाडी वगैरे जायचं झालं तर रस्त्याची व्यवस्था अगदी ओके झाली. तुम्ही 20 वर्षापासून चालवता रे? हो रिक्षात चालवतो अगदी ओके. पोरगा एक माझा फॉरेनला सर्व्हिसला आहे. काय बोलताय? हो चांगलं काम केलं. चांगलं मुलं दोन्ही शिकवले. एक इंजिनियर आहे पण भावाबद्दल आपल्याला अभिमान आहे. आहे ना? ओके बाकी भावना भेटला का नाही? लय वेळा तसं भेटलंय भावना. हो, आता मला एक सांगा तुम्ही रिक्षा रिक्षा काय सांगू शकणार नाही. रिक्षा चालवता. रिक्षा चालवत असताना तुम्हाला रस्त्याचा प्रॉब्लेम माहित असेल. हो. पहिलं रस्तं कसं होतं आताच कसं आहे? आयला पहिलं रस्त्याचं नाव सुद्धा काढू नका. पहिले रस्त्याचं नाव काढू नका. नुसतं खडं होतं खडं. आता डांबार वाय सपय आहे. म्हणजे कुठेही जावा विरकरवाडी जावा बनगरवाडी जावा इकडं मेगा सिटी जावा तुम्ही धुळदेवला जावा. आता थोडा या मारडीकडे जाताना रस्ता बघा खराब आहे नाही तर बाकी ओके. भाऊच्या काळात तेवढं काम अगदी बरं का मस्त झालं. अजून काय व्हायला पाहिजे? आता इथलं पाणीच तेवढं झालं पाहिजे. बाकीची काय अपेक्षा नाही त्यांच्याकडून. काही सुद्धा अपेक्षा नाही. लय भारी बोलतोय. नाही भारी बोलायला बघा आता मुलं शिकवले ती 2 भाव एक संस्थापक आहे म्हणजे आपण काही इतकंही नाही. ज्ञान आहे थोडस आणि लोखंडी सरांचा भाव आहे मी. काय बोलतोय? मग काय अडचण नाही. तुमचं कुठलं? मसूड मध्ये किती दिवसापासून आता? नाही 6 महिने झाले. ते आता नवीन नवीन येत कसं पहिल्यांदा आलता तेव्हा कसं वाटलं ना आता कसं? नाही मी इथं नव्हतोच त्यामुळे काय एवढी मुलाखतीची नाहीच. नाही असं नाही की तुम्ही आता आला मसूड मध्ये आज कसं वाटलं तुम्हाला? विकास झाल्यासारखं वाटलंय? नाही विकास झाल्यासारखं वाटतंय ना. बरं. अजून काय व्हायला पाहिजे? काय आता आहेच की आता काय MIDC तर महत्वाची झालीच पाहिजे. त्याला भाऊंची सत्ता पाहिजेच.
भाऊंची पाहिजे हो भाऊची पाहिजे बर तरच मग सोडा अजून डबल भाऊंशिवाय होऊ शकत नाही होऊ शकत भाऊशिवाय काय करणार की आता नेते मंडळी येतात कोण नेतं मंडळी राहिले मानतोय दुसरा माहिती आता राष्ट्रवादी आहे, शरदचंद्र पवार गट आहे पवार साहेबांच्या माघारी संपलो साहेब आता म्हातारे झालेच होय का? मस्त ते म्हणतात मी अजून तरुण आहे पण दादांच्या जेव्हाच होतं सगळं साहेबांचं जे होतं अनिल देसाई आहेत, अभय जगताप आहेत, चांगली प्रभाकर माणसं आहेत देशमुख. ती. अनिल देसाई चांगला माणूस आहे ते करते केलं चालू बाबा निवडणुका लागल्यात माहित आहे का निवडणुका लागेल ते होय कोण कोण आहेत मैदानात मैदानात आता काय भाजप आहे हे 2-4 दुसरे बाहेरली आहे ती 2-4 माणसं बर आणि हे भाजप संघ 4 बाहेरले गडे एकत्र आल्यात चार म्हणजे कोण कोण भाजप सोबत का भाजप सोबत नाही भाजप हे सेपरेटच आहे बर विरोधात कोण आहे विरोधक हे ह्याचा गट अजित पवाराचा बर आणि हे तुमच्या शरद पवार माधा जानकर आहेत महादेव जानकर तुमचा मित्र मित्रच नाही त्याला पासावड्याला तुमच्या जोडीचं बरं आता काय आहे? चित्र काय आहे? कोण निवडून येणार काय कसं होईल आता उद्या कसं होईल हे आता अजून चालू आहे यांचं मग उद्या काय होईल ते काय त्या ह्याच्यातनं आपल्याला काय कळते आता बर बरं कसं व्हायला पाहिजे कोणी विकास केला कोण विकास करल आता जेव्हा विकास केलाय तोच माणूस येणार ज्याचा विकास नसेल त्याचं कसं येणार बर गेल्या वेळेस कोण होतं सत्तेवर सत्तेवर गेल्यावर परिवर्तन होतं होय त्यांच्या काळात काय काम झाले त्यांच्या काळात काय कामं झाली नाही लोकांची कुचोमणा झाली तुमचं काय हा तुमची काम काय तेव्हा आमची तर काय अशीच ह्या सगळ्या मसवडचीच कुचोमणा झाली बरं. आता बघितलं तर वाड्यातला एक उमेदवार आणि वाडीतला एक उमेदवार मयूरकरवाडी आणि ह्या वाड्यातला वाड्यातला एक आणि वाडीतला एक वाडीतले दोन कुणाचा नंबर लागणार आता कसा लागतोय त्याचा त्याचे हे ना आता आम्हाला तर काय कळतंय कुणाचं वारं कुणाचं आहे काय तसं काय आपल्याला काय समजत नाही अंदाज कळत नाही बाबा तुमचं कुठलं गाव हीच का हीच आहे पण मला बोलता येत नाही. बोलता येत नाही बोल नाही बोलायचं माझं नाव नाही सांगा बरं. हा नाव सांगा. नामदेव नबाजी बन हा? नामदेव नबाजी बन बनगर कसं कसं वार आहे कुणाचं वार आहे? काय वार बघा सगळी सारखं खना वाचतंय काय आम्ही सांगणार आहे आज आणि माणसाला काय आम्हाला सत्यातले समजत नाही कामं कोणी केली हा? कामं? काय का मग आता कोण ही म्हणतो मी केली किती म्हणतो त्यानं केली मग आता खरं कुणाचं खोटं कुणाचं परवा दिवशी कळलं या बरोबर बोलताय कुठलं गाव कसं काय निवडणूक लागली किती दिवसात लागली 9 वर्षात 9 वर्षाचा निवडणूक लागली. बरं काय आता कोण कुणाचं वार आहे बरे आहे आमदारच आमदार का हो? आमदारांनी कामं केलेली त्याच बरं मग आता हे पण सत्तेत आल्यावर काम करतील त्यांनी मागल्या 40 वर्षात किती भरपूर कामं केली त्यांनी त्यांच्यावर होतं तेव्हा केली त्यांनी काम. बर मग आता तसंच करणार बर म्हणजे त्यांनी काम केलं नाही त्याच म्हणायचं आहे का म्हणायचं नाही त्यांच्या ती पर्यंत करतेली ह्यांची पर्यंत करतेली बुधवारी कळतंय काय असेल ते काय बोलतंय कोणाचा गुलाल कोणाचा आहे कोणासाठी ज्याचा विजय होईल त्याचा बोलाल काय काम केली तुम्ही म्हणताय जय भाऊने काम केली कामं स्मशानभूमी गार्डन लांबमाळा रस्ता रथमार्गाचा रस्ता बर केलाय ना बर 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 केलीच म्हणा पाहिजे केलीच म्हणायचं आमच्या मळ्यात 3 रस्ते केले कुठला मळा तावशे मळा बर पण या 2 पाण्या टाकी आहे त्या बर बांधार आहे डीपी आपल्याला झालं असतं आपण स्वतः करायचं झालं असतं का ते स्वतः कशाला पुढारीच करणार मग आपल्या त्यांनी केली म्हणा ना आम्ही सांगतोय दुसरं कोणी केलं तुम्ही सांगायलाच नाही दुसरीकडे आम्ही नाही दुसऱ्याला गेलो
बरं बरं. आता अजून काय काय केलं जय भाऊ? तुम्ही म्हणताय जय भाऊनी काम केली, अजून काय काय त्यांनी? अहो रस्ता ही केले ना, पायपा सगळ्या वाड्या वस्तीवरून गाडले पायपा. होय ना? मग एक घर असलं तर पाईप नेली का? हा. बरोबर. त्याच्यात काय लाभाड आहे का काय? नाही तुम्ही म्हणसाल जातीच आहे म्हणून तसा बाजू बरोबर धरते, जातीच ह्यात नसतं काय. होय ना? हा मी बी माळीच आहे, बरं. आजीनाथ पावशे. बरं. हा मी असं दपकून बोलणारे लाजणारे माणूस नाही. हे दबकायच कशाला? काय डबकाल का मला आपण कोणा चोरी केली का? चोरी केली लोकशाही आहे. बरोबर. ज्याला मन परवडेल त्याला मत देतेली त्याचं काय दवा. हे लोकशाही म्हणजे ज्याच्या त्या मनाचा मालक तीच आहे मताचा, का आपण आहे का? तुम्ही म्हणता गेल्या 40 वर्षात काम झालं नाही, काय व्हायला पाहिजे? आम्ही रस्ता ही पाहिजे ही दोळा होता, दोळा बर. दोळा ओढत होता. इथं तुरळा उडत होता. डांबरी नव्हतं, कपोडा होता. हे गाळ नव्हतं, काय नव्हतं. पूर्ण गाळ बांधले. आपण गाळ बांधले आबा इलास म्हणजे हिला साबा ते पण आता आहेत की भाजपमध्ये आले? आले त्याचं काय त्याचा तर संपले बार. हिला साबाचं वारं संपलं. तुमच्या जोडीत असतील ते? आमच्या जोडीचं त्याच्या पार्टीत मी 20 वर्ष होत. होय. पहिल्यापासनं मी शिजनाथ पॅनेललाच धरतो, आबाचा उजवा हात. पण आबाच झालं भांगार तर आपण काय करायचं? सिद्धनाथ पॅनलचा तुम्ही माणूस? हा शिजनाथ पॅनेलचा आहे. बर बर. पण आता आता जय भाऊ. बर. हा वाड्यात पहिल्यापासून नाही आम्ही. होय ना? पहिल्यापासून नाही. आता जय भाऊ. जय भाऊ. धन्यवाद. धन्यवाद. अजून काय बोलायचं आहे का? नाही काय बोलायचं तुम्हाला, काय बोलायचं बोलून घ्या, पुटू काढा, काय बी करा. नाही ते व्हिडिओ सगळे बघतात लोक. बरोबर आहे. आणि तुमचं वय किती? 75. धडधडीच आहे तुम्ही अजून. मग खडखडीत दातच पडलेत फक्त. दात पडल्यात पण सगळं चांगलं आहे की. हा तुम्ही लय कष्ट केले कष्ट केलं की. दाता कशी काय सगळं चांगलं आहे की. दाता कशी काय आपल्याला जेव्हा येतं खाय येतं, मग दाता कशी काय आपल्या हिरड्या कठीण आहे त्या. आता चालत आला का तुमच्यात मळ्यात? नाही इथे आहे पोलीस स्टेशन पेक्षा तिथनं चालत? सायकल आहे इथं. सायकल? हो सायकल चालत आहे. हो सायकल चालवत. ओके धन्यवाद. धन्यवाद. ओके. माहित आहे कोण कोण आहे तो माझा? बरीच आहे ती. कोण कोण? बरीच आहे ती. काय चला का गाडी कुणाची आली? पवारची. कुणाची आहे गाडी? पवार 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 येईल का निवडून? त्याचं काय आपलं आता राहिली तो बाजार रिंगणात म्हणणार ना कोण पक्ष ते काय. बोला तुमचं काय मत आहे? आमचं मत आहे भाजप यायला पाहिजे. भाजप यायला पाहिजे. का हो? कामं केली ती, ह्याची कामं केली ती, सडकाची कामं, बंधाऱ्याचे पाण्याची कामं, असं नाही. हा मग हवे केले. तुम्ही राहता कुठं इथं? मी वरकुटला आहे, वरकुटला. किती दिवसापासून मसवड मध्ये येतात? मी सारखा असतो म्हणजे पहिल्यापासून ना? पहिल्यापासून. बाजारपेठ वय किती तुमचं? 66 वर्षापासून इथे ये जा करता. पहिलं मुसोड कसं होतं ना आताच कसं आहे? पहिलं कशाच मुसोड, आता नंदन झालंय. मुसोड तर अजून होणार इथनं पुढं. हो मुसोड नंदन होणार. कोण करणार? हा कोण करणार? भाऊ भाऊ तर काम होत. भाऊशिवाय काम नाही. किती सत्तेत आल्या विरोधक करतील की? विरोधक कसं करतात? विरोधक नाही ते करत. भाव शेवट काम धाड्याच काम आहे ती, का साधं काम आहे बे. आज रस्त्याची काम, कुठल्या देवळाची कामं म्हणलं तर भाऊ लगेच नारळच फोडा म्हणताय, मंजूरच करते. पण मंजूर मग काय ते तिथं काय काय. आता तुम्ही वय झालं, लय राजकारण बघितलं तुम्ही, लय वेळा मतदान केलं सर. आलंय ते मतदान केलं. मागच्या काळात कुणी विकास केला? मागच्या काळात होतं ती ते झालं तुम्हाला सांगू का, मसवड होतं त्याच्यामुळं गेला साहेबांना अध्यक्ष होतं, सगळी होती झाली, 2-4 झाली, पण नाही त्यांना जमलं नाही. तुमचं कुठलं गाव? आम्ही दोघं एका गाव.
बोला आता कलप केलाय मस्त पैकी आयला वय किती तुमचं? वय 50. 50. कलप का म्हणून केलाय? आम्ही 4-8 दिवसाला करतो. 8 दिवसाला कलप का म्हण चांगलं दिसायला? पाहिजे 18 वर्षाचा. 18 वर्षाचा दिसला पाहिजे. 18 वर्षाचा पोरगा दिसला पाहिजे. कलम केला. या कुठलं गाव? आम्ही इथलंच आहे दुकानदार व्यापारी वर्ग. व्यापारी वर्ग. आता व्यापाऱ्यांचा महत्वाचा प्रश्न आहे, व्यापाऱ्यांच्या मनात कोण आहे? व्यापारी म्हणा जय भाव आहे. जय भावाशिवाय मसोरला पर्याय नाही. जय भावच पाहिजे तरच मसोरचं कल्याण होणार आहे, नाही तर काही उपयोग होणार नाही. हाय स्कीम सगळं बंद करून सगळं परत वाटून होऊन बसणार. जय भावच पाहिजे. जय भावाशिवाय पर्याय नाही. गार्डन मध्ये माणसं 1 नंबर गार्डन मध्ये सावलेलं बसते ती. गार्डनची हवा झाली आता. थांबा, व्यापारी महत्वाचा विषय आहे. या इथं थोडं पुढे या. आता कुठं आहे तुमचं दुकान? विरकर विरकरवाडीच विरकरवाडीच आहे. तुमच्या गावातला उमेदवार आहे. विरकरवाडीचाच उमेदवार आहे. कसं होईल आता? विरकरवाडीतलीच पूजा सचिन विरकर बहुमत मतांनी निवडून येणार. 100% निवडून येणार. त्यात काय तिळी मात्र शंका नाही. असं आहे. आणि एकेकाळी बरं का, एकेकाळी मसोड भागात जर पाणी जर आलं नसतं तर विरळी, चिलारवाडी, जमालवाडी, बागलेवाडी ही लोक ऊस तिडवर घराला काट्या लावून जात होती. आज तिथं जवळजवळ रोज भाजीपाल्याची गाडी भरून जाते ती. आज ती लोक सुखासमाधानानं राहते ती कोणामुळे राहते ती? जयकुमार गोरेमुळे राहते ती. सगळ्यात पाणी आलं त्यामुळे लोक इथे स्थिर झाली. लोकांना 4 पैसे उदरनिर्वाह साधन झालं. लोक व्यवस्थित जगायला लागली. त्यामुळं फक्त जयाबाईशिवाय मान तालुक्याला पर्याय नाही. बस ओके. ते हे मी काय म्हणतोय, सिद्धनाथ पॅनल निवडून आलं तर करतील की विकास? काय करते ते विकास? पाठीमाग केलाच की पाठीमाग विकास विकास केला. विकास होत नसतो. विकास त्यांच्या जवळ जात नसतो. विकासच जात नसतो त्यांच्याजवळ. पोचतच नाही विकास त्यांच्याजवळ. कुठलं गाव? आमचं विरकरवाडी गाव आहे. तुम्ही पण म्हणणार पाहिजे नाही, मी असं काय बोलणार नाही पाहिजे किंवा हे. पण कसं माहितीये का, खरं सांग, म्हणजे खऱ्या प्रतिक्रिया. वारं कोणाचं आहे? वारं कोणाचं आहे? वार कमच कारण काय माहितीये का, आता हे अलायन्स केलेलं आहे. पण अलायन्स मध्ये मेळ नसल्यामुळं त्यांचा मेळ घालणं मुश्किल आहे. आणि कॅन्डिडेट असे दिलेले ते ठीक आहे, काय हरकत नाही. पण मला एक सांगा तुम्ही, आता प्रत्येक उमेदवार म्हणतोय मला मसोडचा विकास करायचा आहे. त्याच्या अगोदर तुम्ही झोपला होता का हो? तुम्हाला उमेदवारी आली काच विकासाचा सुचतो या. पण उमेदवारी येऊन तुम्ही काय करणार जिंकून जरी आला तरी? कुठे लँड माफिया सँड माफिया त्याच्याशिवाय तुम्ही काय होणारच नाही. काय म्हणताय? लँड माफिया सँड माफिया जमीन दलाल की हो, कुठली तरी जमीन आपली हे करायची आणि दलाल घालत बसायचं. आणि सँड माफिया म्हणजे कुठलं तरी ठेका घ्यायचा वाळूचा. आता भरपाई कशी निघायची? ही जी भरपाई आहे ही निघणार कशी? मी जनतेचा काय विकास करणार आहे? हा सांगा मला तुम्ही. आता जी निवड एवढं घालवलेलं आहे तर ते कुठं तुम्ही वसूल करणारच की. मागच्या वेळेला नगराध्यक्ष तुषार विरकर होतं, बरोबर आहे? आमच्याच गावात होतं. पण काय अडचणी त्याला आल्या. निधी पुष्कळ येत होता. त्याला सत्ता नसल्यामुळे परिवर्तनमध्ये तो होता. आणि सत्ता नसल्यामुळे त्याचा जो निधी माघार जायचा त्याला कामच करू देत नव्हते. काय ही वस्तू तिथे या त्याला कामच करू देत नव्हती. या कोण आहे? कोणाचा वार आहे इकडे? वार भाऊच भाऊ शेवट कोणाला नाही दुसरा. विकासच नाही तर आता कुठं चाललो? वार भाऊच आहे. तुमच्या मनात कोण आहे? अहो भेऊ नका, या इकडे. प्रतिक्रिया द्यायला काय हरकत तुमचं कुठलं? मी खडकीच आहे. किती वर्षापासून येता येतं? त्याचं बऱ्याच वर्षापासून विकास कोणी केला मसवडचा? मसोडचा विकास झालाय का? झाला थोडा काय विकास झाला. तुम्हाला काय वाटतं कोणाचा वार आहे इकडे? अरे काय आता काय त्याचं काय करायचं नाही. नाही हा कसं आहे
कुठलं गाव? किती वर्ष मसवड मध्ये किती वर्ष बसणे आता मसवड मध्ये? बरेच वर्ष बसणे येते. चांगला आहे मसवड, चांगला आहे. चांगला आहे. होय. अजून काय व्हायला पाहिजे चांगलं अजून? काय तर मसोडचं आम्हाला काय कळणार आहे. बर बर. बाबा कुठलं गाव? कुठलं गाव? इथलंच आहे. तिथलं मसवड मधलं म्हणजे कुठले वस्ती कुठले? इजबडाबाजी. हा माळावर. आता निवडणूक लागली माहित आहे. आता निवडणूक आता आम्ही आमच्या बाजारात काम आता काय आता कोणाचा वार आहे इकडे? वार कोणाचा आहे निवडणुकीत? वाडा आहे तर आता कोणाचा का त्याचा का नशिबाचा खेळ असते. उमेदवार कोण कोण आहे उमेदवार? उमेदवार 2-3 आहेत उमेदवार. तुमच्या वार्डात नाही थेटला कोण आहे? थेटला आता काय आता हाय त्यात बरं आहे त्यांच्या नशिबाचा खेळ असं. तुम्हाला मत मागा आले असतील की आता? मत मागा आम्ही इट भेटू कामाला जाते गेले ती येते ती हे पहिलवान पडलेला कुस्ती आहे. कोण होतं कमी जास्त असते. कोणाला म्हटला तर म्हणा हा कमी आहे का म्हणला. कोण समोर कोण आहे? आहे ते समजून आता आमच्या चुलत बरंच आहे काय काय बोलतोय थेटला आपलं नगराध्यक्ष पदाला? आता त्याचा काय नशिबाचा पुढचा आहे त्याचं काय सांगताय का आपण काय देऊ शकत बाबा हेच येणार नेमका टप्पा मारला पण कोणाचं वार वातावरण कोणाचं आहे? काय वाटत तसं काय तुम्हाला करतात माहित आहे मी सांगत नाही. नाही ना, सांगायला का आता आपण काय त्याचं काय हो घटकत हे होतंय बरं. जनतेवर खेळ आहे. जनतेचा यस या इकडे. कुठलं गाव? मसवड जा या इकडे. बाबा थांबा इकडे या इकडे लावा. कुठे चाललाय आता? लावा गाडी या. बोलताय का? बोलणार का? या इकडे. नमस्कार. काय चाललंय? काय नाही. निवडणुका लागल्यात आता. हो बाबा कुठलं इथलंच आहे? इथलंच आहे आम्ही मसवडचं. काय निवडणुका लागल्यात कुणाचं वार आहे इकडं? इकडं गाड्याळाच वार आहे बाबा. घड्याळ. हा आम्ही 2 माणसं बसलोय त्या गाड्याळाचीच आहे. घड्याळ सरकारी माणूस आहे. सरकारी माणूस आहे. आता त्या मतदार आहे तुम्ही. हो वारं कोणाचं आहे? नाही हे आपल्याला नाही माहिती. बरं असं द्या. हे म्हणतात की 2 जण आम्ही घड्याळच आहे. हाय तुम्हाला काय घड्याळच का? तेच घड्याळच. का विकास विकास होईल की आता आल्याशिवाय पुढं केला ना त्यांनी विकास? त्यांनी कुठं मागं त्याला खुर्चीच नाही मग कशाचा विकास करायचा त्याने. आता खुर्चीवर येते त्यातनं पुढं 5 वर्ष बघायचं आपण काय करते ते. असं आहे. तिथे नाही विचारलं लोकांना. लय माणसं म्हणली जय भाऊनी विकास केलाय. होय केलाय त्यांचा विकास आहे पण आता ह्यांचं बदल झालं म्हणजे आपल्याला काय करणार आहे. आता ह्यांचं नवीन आहे काय होईल पण कोणाचं वार? दोन्ही सांगितलं की घड्याळच आहे इथं मसवडात. मसवडमध्ये घड्याळ. हो नमस्कार. नमस्कार. लय दिवसांना बघितलं तुम्हाला. झालं काय काय विकतंय? पेरू सीताफळ झालं बरं झालं. हा तुमच्या काय अडचण आहे? काय कसल्या ती काय अडचणी अशी तुम्हाला विकवू लागतंय आता? नदीला आंघोळ करायला मिळत नाही. या इकडे तुम्ही इकडे. काय म्हणताय? देऊ ना. मला काय कळलं यातलं. निवडणुका लागल्यात माहित आहे? हा लागले नाही माहित आहे कोण उमेदवार आहेत? ऐकतोय सगळं. पाणी येतंय आंघोळीला. इकडे टीव्ही दिसते ते सगळ्यांना. उमेदवार कोण कोण आहेत? उमेदवार किती आहेत? 4-5 असतील. अरे तुम्ही सगळीकडे फिरताय विकत. वारं कोणाचं आहे? वारात काय बोललं कळतंय वय जनतेचा कल. तुम्हाला ऐकाय चर्चा भेटत असेल की ऐक. नाही काय कळत नाही बघा. बाबा इकडे आंघोळीचं पाणी काय म्हणताय? त्याला लाव त्याला टाकतोय. तुम्ही इथलंच आहे का? इथलंच आहे? इथलंच आहे का? कोण तुम्ही बाहेरच आहे. बाहेर जावे? हो ठीक आहे या. चला. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.